जय महाराष्ट्र मित्रांनो, पोस्ट ऑफिस आवर्ती ठेव योजना सामान्य नागरिकांसाठी एक चांगला गुंतवणूक पर्याय आहे। या योजनेच्या माध्यमातून कमी गुंतवणुकीवर देखील नागरिक चांगले रिटर्न्स मिळवू शकतात। जास्तीत जास्त परतावा मिळवण्यासाठी पोस्ट ऑफिस आरडी स्कीम सर्वात बेस्ट चॉईस आहे। या योजनेमध्ये आकर्षक व्याजदर तर मिळतोच, सोबत ही योजना सुरक्षित देखील आहे। भारत सरकारच्या पोस्ट ऑफिस विभागाद्वारे ही योजना राबवली जाते, त्यामुळे पोस्ट ऑफिस आरडी स्कीमवर सरकारचा पूर्ण कंट्रोल असतो। तर मित्रांनो, पोस्ट ऑफिस आरडी स्कीमची सविस्तर माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत, त्यामुळे व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत पहा आणि आपल्या चॅनलवर पहिल्यांदाच आला असाल तर चॅनलला सबस्क्राइब करून घ्या, जेणेकरून अशाच प्रकारचे नवनवीन व्हिडिओ तुम्हाला या ठिकाणी भेटत राहतील। पोस्ट ऑफिसच्या आरडी स्कीम मध्ये तुम्ही जर दर महिन्याला 5,000 रुपये गुंतवणूक केली तर 5 वर्षानंतर तुमची गुंतवणूक 3 लाखाची होईल। आता सध्या पोस्ट ऑफिसद्वारे पोस्ट ऑफिस आरडी स्कीमवर 6.7% व्याजदर दिला जात आहे। वर्षाला तुम्ही 6.7% व्याजदर मिळणार आहे। म्हणजे जर तुम्ही 5 वर्षापर्यंत गुंतवणूक केली तर तुम्हाला तुमच्या एकूण गुंतवणुकीवर 33.5% एवढा व्याजदर मिळेल। म्हणजे 5 वर्षानंतर तुम्हाला एकूण 3 लाख रुपये गुंतवणुकीवर 56,829 रुपये व्याज मिळेल। त्यामुळे पोस्ट ऑफिस आरडी स्कीमद्वारे तुम्हाला एकूण 3,56,829 रुपये एवढा परतावा मिळेल। पोस्ट ऑफिसद्वारे आरडी स्कीमसाठी काही अटी आणि शर्ती सांगितलेल्या आहेत। जर तुम्ही या योजनेच्या अटी आणि शर्तीचे पालन योग्यरित्या केले तर तुम्हाला या योजनेचा लाभ घेता येऊ शकतो। पोस्ट ऑफिस आरडी योजनेमध्ये तुम्हाला किमान 5 वर्षापर्यंत गुंतवणूक करता येते। तुम्हाला जर जास्त कालावधीपर्यंत गुंतवणूक करायची असेल तर तुम्ही ती देखील करू शकता। पोस्ट ऑफिस आरडी स्कीम मध्ये तुम्हाला दर महिन्याला किमान 500 रुपयांची गुंतवणूक करावी लागते। तुम्ही जास्तीत जास्त किती पण गुंतवणूक करू शकता, त्याला पोस्ट ऑफिसद्वारे कोणतीही मर्यादा नाही। एकदा की तुमची पोस्ट ऑफिस आरडी स्कीम 3 वर्षे जुनी झाली की तुम्ही या स्कीमवर लोन देखील उचलू शकता। पोस्ट ऑफिस आरडी स्कीमसाठी जर अकाउंट ओपन करायचे असेल तर त्यासाठी तुम्हाला पोस्ट ऑफिसमध्ये जाऊन आरडी खाते उघडावे लागेल। त्यासाठी आधार कार्डशी मोबाईल नंबर लिंक करणे आवश्यक आहे। त्यासोबतच आधार कार्ड आणि पॅन कार्ड देखील लागते। पोस्ट ऑफिसमध्ये आरडी खाते उघडल्यानंतर त्या खात्यावर तुम्ही ठराविक रक्कम दर महिन्याला जमा करू शकता। योजनेचा कालावधी संपल्यानंतर तुम्हाला तुमची एकूण रक्कम व्याजासहित पोस्ट ऑफिस आरडी स्कीम मधून उचलता येते। तर मित्रांनो, महत्त्वपूर्ण असा व्हिडिओ होता। आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राइब करून घ्या। धन्यवाद।